निरोप घेताना दिसत आपल्याला. हॅलो हॅलो. तर चला जा सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची. फिल्डिंग या टीम सजवले गेले. अगदीच विनंती करून जास्त वेळ नको. अद्याप एक मॅच बाकी आहे या ठिकाणी. बॅलन्स आहे. कदाचित या ठिकाणी काहीतरी मिळेल. अगदीच विनंती करून जास्त वेळ घेऊ नका. लगेच जा. ओपनिंग जोडी पाठव मैदानच्या आतमध्ये. जा 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 सलामीवीर जा लगेचच. कारण या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर आई एकविरा सांगली टीम विशाल सर सांगतायत की अगदीच आई एकविरा सांगली टीमसाठी मॅच खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची आहे. तसे जर का आपण पाहिलं ना तर ही मॅच देखील संजयनगर टीमसाठी देखील महत्त्वाची असणार आहे. पण तो नक्की दोन्ही टीम या ठिकाणी चांगला प्रयत्न करतील. एक चांगली टफ फाईट मॅच पाहायला मिळेल. एक बिग हिट मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून. तर चला सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये सज्ज झाले. अगदीच मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदीच विजय वाघमारे आणि त्याच्या समीमध्ये आपण पाहतोय शकर कातकरी. अगदीच सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये जात असताना फास्ट खेळायचं आहे. जास्त वेळ घ्यायचं नाही. मॅचला मात्र नक्कीच सुरुवात होईल. दोन्ही आमच्या ऑफिशियल पंचांना देखील विनंती करेन की आपण देखील जास्त वेळ घेऊ नका. लगेचच आपण देखील जा मैदानाच्या दिशेनं रवाना व्हायचं आहे. कारण अद्याप एक मॅच बॅलन्स आहे. काहीतरी वेगळं आणि सर्वच टीमला विनंती करेन कोणत्याही प्लेयरने निघून जायचं नाही. सर्व टीमला विनंती करतो सिक्वेशन जशी अगदी गुरुवारच्या दिवसामध्ये जी सिक्वेशन झाली होती ना तशी सिक्वेशन आजच्या दिवसामध्ये होऊ शकते. त्याच्यामुळे विनंती करेन सर्व पॅकर्सना सर्व खेळाडूंना की आपण थांबून राहायचं नाही. कोणीही जायचं नाही. सर्व टीमला ज्या पाचीच्या पाची टीम आहेत ना सर्वांनी थांबून राहायचं. मॅचला मात्र या ठिकाणी होईल सुरुवात. एस इट्स अ डॉट बॉलनं मात्र या ठिकाणी सुरुवात केली. गोलंदाज सचिन एक जबरदस्त गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. आई एकविरा सांगली टीमचा हा गोलंदाज एक जबरदस्त बॉलिंग ट्रॅकवरती जर आपण विचार केला ना तर राऊंड विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय गोलंदाजाला. शकर कातकरी ऑन स्ट्राईक. यावेळेस महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र शकर कातकरी सदरक्षणाय खल निग्रहणाय महाराष्ट्र पोलीस शकर कातकरी ऑन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. सर्वांपासून अगदी जर आपण पाहिलं ना भालचंद्र तर नक्कीच थोडासा लांब उरते हा खेळाडू. सर्वांपासून भरपूर लांब आहे. परंतु तरी देखील आपलं करिअर सांभाळून या ठिकाणी क्रिकेटची आवड आणि ही इतकी मोठी लीग खेळण्यासाठी ते मात्र या ठिकाणी उपस्थित झालं. त्यांचं कौतुक करावं ना तितकं कमी. शकर कातकरच्या बॅट मधून निघालेला चौकार वाडी स्ट्रॉंग ऑफच्या दिशेने जाईल. रन्स मात्र या ठिकाणी मिळत आहेत 4 आणि 4 या अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल अगदी 4 या अंकावरती. 3 चेंडूंचा एकंदरीत वाजवी खेळ संपला. मॅच चालू असताना कोणाला विनंती करेन की बाईक किंवा कोणतीही गाडी या ठिकाणी घेऊन यायची नाही. उगाच इथे व्यत्यय येणार नाही याची दक्षता मात्र आपण सर्वांनी घ्या. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका हवाय फार बिग हिट. चेंडू
जाईल काव कॉर्नर क्षेत्रामध्ये, त्या दिशेला 2-2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला उचलफेक केली जाईल तोपर्यंत रन्स कंप्लीट केल्या जात आहेत. त्या मात्र 2 रन इज कंप्लीट आणि 2 या अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या अंकावरती. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पहिले 2 चेंडू आपण पाहिले ऑफस्टंपला ठेवले, डॉट चेंडू आले. त्याच्यानंतर तिसरा चेंडू आपण पाहिला वाडी स्ट्रॉंग ऑफ रिजनला आला, चौकार. त्याच्यानंतर चौथ्या चेंडूला आपण पाहिला तर चौथ्या चेंडूला खेळून काढला वाडिश काव कॉर्नरच्या दिशेनं. रन्स इथे मात्र क्लीन बॉल दांडी गोल एष्ट उद्ध्वस्त केला जात आहे. बॅक टू द डगआउट. इथे मात्र उखडवलाय दंडा अगदी शकर कातकरी यांचा आणि परतवलाय अगदी तंबूच्या दिशेनं. बॅक टू द डगआउट. ठीक आहे. आणि अगदीच आई एकरो सांगडे टीम कडून मात्र या ठिकाणी बक्षिसांची खैरात केली जाते. किशोर वाघमारे मॅन फ्रॉम सांगडे संघ मालक आहेत आई एकरो सांगडे टीमचे. त्यांच्या माध्यमातून अजून एक विकेट मिळवली तर मात्र कॅश प्राइज असणार ते 500 रुपयाचं. अगदीच आदिवासी रायगड प्रेमी लीगचा थरार पर्व तिसरा एक शानदार आयोजन नियोजन जबरदस्त मेहनत या तमाम आयोजकांच्या स्पर्धेमागे राहिले. मित्रांनो, तुम्हाला एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आमच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने केलं जातं. अगदीच रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातील जवळपास सर्व खेळाडूंना या स्पर्धेमागे सामावून घेतलं जातं. इथे मात्र लॉ फुलटॉस चेंडू अगदीच जर आपण पाहिलं ना, चेंडूला स्क्वेअर बॉन्ड लाईनच्या दिशेने खेळून काढलं जाते परंतु चेंडू थांबणार नाहीये. ग्राउंड डाऊन अगदी जर का आपण पाहिलं ना तर ग्राउंड लेवलच चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4-4-4 चौकार. दिवसापासून ते आजपर्यंत आजचा 5वा दिवस आहे स्पर्धेचा आणि ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काय लागते काय नाही लागत त्याची मात्र या ठिकाणी खातरजमा केली जाते ते जयेश पारधी यांच्या माध्यमातून. इथे गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय पंचाच्या अगदी उजव्या इष्टीवरतून ओव्हर द विकेटचा मारा. गोलंदाज तयार. यास इट वाईड बॉल अतिरिक्त बाहेर टाकला गेला चेंडू. पंचांनी या ठिकाणी अगदी जर आपण पाहिलं ना तर हा स्वेअर घोषित केलाय आणि स्वेअरच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत येऊन टेपल्या. इथे बाटची हलकीशी काढा लागल्या. 12 धावा या स्कोर वरती जर का आपण पाहिलं ना 12 या अंकावरती मात्र पूर्णपणे रोखून ठेवलं जात आहे. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. एक टफ फाईट मॅच महत्वाची लढत. सांगडे टीम देखील जाणते की मॅच किती महत्वाची आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज जर आपण विचार केला तर तो देखील तितक्या ताकदीचा फलंदाज आहे. लेफ्ट हँड बॅटर आहे. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट इथे करायचं होतं. घडलं काय आत्महत्या या ठिकाणी केली जाते. स्वतःहून आत्महत्या क्रिकेटची आत्महत्या या ठिकाणी केली जाते. स्वतःहून विकेट मात्र या ठिकाणी टाकली जाते आणि अजून एक धक्का बसेल टीम मयूर 11 संजय नगर या टीमला.
तर काही जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळतंय आहे एकविरा सांगली टीमचं. सातत्याने जर का आपण विचार केला ना तर या मॅच मध्ये कमबॅकिंग गोलंदाजी काय असतं त्याचं प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय कुमार पवार मॅन फ्रॉम कोलाड टीमचा हा खेळाडू आहे. रोहा तालुक्यातून बिलॉंग करून या खालापूर तालुक्यामध्ये अगदीच रायगड प्रीमियर लीग या कांडूर या मैदानावरती खेळण्यासाठी तो सज्ज झाला आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व तर आहेत शिवाय एक जबरदस्त खेळाडू देखील आहे. शांत संयमी खेळाडू अगदीच कोणतीही या ठिकाणी जर आपण विचार केला ना तर त्याच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी इथे पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं वाडी स्लॉंग ऑफला दिशा कव्हर केल्या परंतु इथे कोणती चूक करत नाही. फिल्डर बॅक टू फिल्डर केलाय आणि अजून एक धक्का बसेल टीम मयूर 11 संजयनगर या टीमला अर्थात विकेटचा पतन डीजे. सक्सेसफुल परंतु निश्चित चेंडू जातोय 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 वाडीश डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतय 6 धावा मिळतील रन 6 षटकार. फटका आपण पाहतो वाडी स्लॉंगॉन रिजनला जर विचार केला सिंगल आले ज्या अर्थी आपण पाहिलं मागील बॉल वरती जिथे सिंगल होती तिथे डबल आले स्ट्राईक पुन्हा एकदा त्याच खेळाडूला मिळाला आणि त्यानंतर त्याला स्ट्राईक मिळाल्यानंतर हा तिलोरे टीमचा खऱ्या अर्थानं खेळाडू आहे. अगदीच एक खूप चांगला खेळाडू आहे परंतु त्याला संधी थोडीशी लेट दिली गेली परंतु यावेळी त्या संधीचं सोनं करण्याची त्याच्याकडे आहे ती संधी या ठिकाणी त्याच्याकडे आहे. इथे मात्र खेळायचा होता स्क्वेअर लेगला परंतु लेग साइडच्या दिशेने जाणारा चेंडू पंच दर्शवत आहेत. पायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळेल. अगदीच एक सिंगल अगदीच कोणत्याही स्वरूपाचा जर विचार केला ना तिथे मोठे फटका येताना पाहिला नाही परंतु सिंगल आले. सिंगलच्या मदतीने हिरामन सर सांगताय स्कोर कार्ड वरती धावसंख्या तब्बल 21 किती 22 धावा क्षमा 22 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे परंतु इथे विकेट्स मिळत नाहीये. इथे मोठा फटका वाडी स्लॉंगॉनच्या डोक्यावरून येईल. यावेळेस बिग हिट ज्ञानेश्वर हिला मॅन फ्रॉम कलंबोली टीमचा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय टीमचं प्रतिनिधित्व करतोय संजय नगर. अगदी आपण पाहिलं मयूर 11 संजय नगर या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना यार
रायगड प्रीमियर लीग मध्ये एक जबरदस्त स्ट्रोक केला असताना अगदीच पाहतोय आणि इथे षटकारानं टीमची टोटल धावसंख्या तब्बल 28 अंकावरती. 2 षटकाचा विचार केला तर अवघ्या 6च्या औसतनं धावा होत्या त्या 12 आणि इथे आता आपण पाहिलं तर 28 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. बॉल या षटकातील एकंदरीत टाकून झालेत, किमान काही बॉलचा या षटकातील खेळ शिल्लक असावा आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या आल्यात त्या 28. बॉलची व्यवस्था करायची, बॉल फेकायचा, बॉल लगेच फेका, लगेच बॉल फेकायचा. चला बॉल फेका, टाइमपास नकोय कारण अद्याप एक मॅच आपली या ठिकाणी बाकी आहे, त्याच्यामुळे वेळ होणार नाही याची दक्षता मात्र आपण नक्कीच घ्या. जवळपास 5:53 तब्बल झालेत आणि निश्चितच या ठिकाणी जास्त वेळ होणार नाही याची दक्षता मात्र आपण नक्कीच घ्यायची आहे. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर महत्वाच्या मॅचेस या ठिकाणी चालू आहेत आणि धावफलकावरती एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 28 धावा. अद्याप एक मॅच या ठिकाणी बाकी आहे. ज्ञानेश्वर हिलम ऑन स्ट्राईक, 28 धावा स्कोर कार्ड वरती तब्बल जोडल्या गेल्या. 2 षटकामध्ये धावा होत्या फक्त आणि फक्त 12, परंतु या षटकामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली आहे. इथे झेलची संधी, वाडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक अगदीच कोणती चूक करत नाहीये. विकेटचं पतन, विकेटचं पतन, विकेटचं पतन. इथे मात्र कॅच कॅरी केले, झेलला कॅरी केलाय. अगदीच इथून मात्र विकेटचं पतन आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या स्थिरावल्यात अगदीच 28 धावा. डीजे षटक प्रगती पथावरती. न्यू बॅटर ज्ञानेश्वर अगदीच मॅन फ्रॉम मालवाडी टीमचा हा एक स्फोटक खेळाडू आहे. कर्जत तालुक्यातून बिलॉंग केलाय खेळाडून. अगदी मयूर 11 संजय नगर टीमचं प्रतिनिधित्व करत असताना एक चांगला खेळ त्याला दाखवावा लागेल. आणि शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला आहे. बॉलर नेम 12th मॅन, बॉलर नेम विकास. गाव कोणतं? अलिबागवरून बिलॉंग करून आलेला खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं विकास हा जबरदस्त एक अष्टपैलू गोलंदाज आहे, अतिशय चांगला खेळाडू. पहिला चेंडू या ठिकाणी पंच काय आहे, वाईट बॉल चेक करायचं. यस, इट इज अ वाईट बॉल आहे. चला पंचा, अगदीच्या ठिकाणी वाईट बॉल आणि अगदीच्या वाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 29 अंकावरती. तर जे प्रेक्षक वर्ग आहे ना त्यांना विनंती करेन, जे बॉन्ड लाईनला जी पट्टी आहे ना त्या पट्टीवरती कोणीही बसू नका. विनंती करेन, सहकार्य करा. आपली सर्वांची स्पर्धा आहे मित्रांनो. तर जी बॉन्ड लाईनची जी पट्टी आहे ना खालच्या साईडला त्या पट्टीवरती कोणीही बसू नका. सर्वांनी सहकार्य करायचं. इथे विकेटचं पतन झालं, विकेट टेकिंग गोलंदाजी, विकेट हॅट्रिक साठी मात्र तब्बल 1000 रुपयाची कॅश प्राइज आहे दोन्ही संघ मालकांकडून. निश्चितच जर का आपण पाहिल्यानंतर किशोर वाघमारे आणि सूरज वाघमारे या दोन्ही स्पॉन्सर कडनं मात्र विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाची कॅश प्राइज या ठिकाणी या. आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या 29 धावा. विशाल सर अगदीच सांगतायत की इथे स्कोर कार्ड वरती धावसंख्या तब्बल 29 धावा. आतापर्यंत विकेट गमावल्यात. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये जातोय.
बॅटर नेम या ठिकाणी 12 खेळाडूला माहित नाही, आपण सुचवायचे. सुनील, यस, सुनील हा खेळाडू आहे अगदीच मैदानाच्या आतमध्ये. विशाल सर, विकेट्स किती गेल्यात? 7 विकेट आतापर्यंत गमावल्यात मयूर 11 संजयनगर टीमनं. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज इथून तयार होईल. इथे मात्र पुन्हा एकदा या सेटचा वाईट बॉल अतिरिक्त बाहेर टाकला गेला चेंडू आणि इथून मात्र वाईट बॉल आलाय आणि वाईट बॉलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 30 अंकावरती. पहिलं सत्र चालू आहे मित्रांनो. 30 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. मॅच तितके महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. आपण पाहतोय 30 धावा एकंदरीत लाईन चेंज केले अगदीच यावेळेस आपण पाहतोय पंचाच्या अगदीच उजव्या इष्टीवरतून इथे सुरेख लाईन, परंतु यावेळेस लाईन मध्ये बिघाड. वेळेच इंजेक्शन घेणं खूप गरजेचं आहे गोलंदाजासाठी, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली टीम एकविरा सांगली टीमची, परंतु यावेळेस गोलंदाज थोडासा या ठिकाणी बॅकफूटवरती जातोय. निश्चित बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी स्वेअर बॉल फेकले आहेत आणि स्वेअरच्या साहाय्याने लगातार स्कोर कार्ड वाढत असताना आपण पाहतोय आणि धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. त्या मात्र 3 धावा. जा बॉल यस, बॉल घ्यायचे कमिटी बॉल जमा करायचे. कमिटी मेंबर्स जे बॉल आलेत ना ते बॉल मात्र आपण या ठिकाणी जमा करायचे आहेत. बॉल लागतील ते मॅच खेळण्यासाठी ते बॉल जमा करायचे आहेत. जा आतमध्ये जा जयेश, कारण जुने बॉल निश्चितच या ठिकाणी लागत असतात. बॉल सर्व जमा करून ठेवायचे आहेत. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. अतिशय महत्वाच्या लढती या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढायचं होतं, परंतु चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची इथून होईल सांगता. अतिशय चांगला चेंडू होता, परंतु त्या चेंडूला या ठिकाणी सन्मान देखील देऊ शकला नाही आणि चेंडू निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अर्थात कुमार पवारच्या. इथे बॅटचे लिडिंग एज लागले, जवळपास टॉप एज लागले. सिंगलचा प्रयत्न इथून यशस्वी झालाय. सिंगलना स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल विशाल सर सांगतायत 32 धावा स्कोर कार्ड वरती तब्बल जोडल्या जात आहेत. शेवटचं षटक प्रगती पथावरती. असं म्हटलं जातं ना की शेवटचं षटक हे स्लॉग ओव्हरचं षटक असतं, हाणामारचं षटक असतं, परंतु त्या हाणामारच्या षटकामध्ये अगदी त्या ठिकाणी शांत ठेवलंय ते एकविरा सांगणे टीमनं. या खऱ्या अर्थानं टीमला अर्थात मयूर 11 संजयनगर या टीमला. तर चला जास्त टाइमपास नकोय, विनंती करेन प्रत्येक बॉल वरती तुम्ही 1 ते 2 मिनिटं घेताय. वारंवार या ठिकाणी सूचना आहेत, कारण अद्याप एक मॅच बॅलन्स आहे. खूप वेळ घेताय, इतकं मोठं तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय आणि इथे मात्र गोलंदाज अजून इथे मात्र जर आपण पाहिलं ना तर अजून मात्र या ठिकाणी बॉल वाढवताना दिसतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल, जवळपास 3 चेंडू या गोलंदाजांना वाईट बॉल फेकले असावेत. निश्चितच 4 बॉल वाईट बॉल फेकले आहेत, म्हणजे आता षटक देखील संपलं असतं. इतका वेळ या ठिकाणी या गोलंदाजानं घालवलाय. इथे मोठा फटका आलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, एलिव्हेशन चांगलं होतं. सिंगल आले, सिंगलला डबल मध्ये तब्दील करायचं, रनआउटची संधी आणि इथे मात्र धोक्याची घंटा. पंच कितवी धाव घेताना रनआउट? दुसरी रन घेताना रनआउट का? यस, दुसरी धाव घेताना रनआउट झाला ना. यस, सिंगल, फक्त 1 धाव इथून ऍड होईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 34 अंकावरती. काही बॉल शिल्लक या षटकातील असतील, काही बॉल शिल्लक असतील. अगदीच्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर काही बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 8 विकेट गेलात का? 8 विकेट आतापर्यंत या ठिकाणी गमावल्यात मयूर 11 संजयनगर टीमनं. काही बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. तर चला मॅचला सुरुवात करायची. जास्त टाइमपास नको, एक मॅच बॅलन्स आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ होणार नाही याची दक्षता देखील आपण या ठिकाणी घ्यायची आहे. आणि शेवटचा सामना हा कदाचित 3 षटकांचा राहील याची दक्षता मात्र आपण दोन्ही संघनायकांनी घ्यायची आहे. इथे मात्र चांगला फटका, यावेळेस पहा जबरदस्त स्ट्रोक खेळला जातोय आणि चेंडू जाईल जाईल जाईल, हा येतोय चौकार.
39 धावींची गरज आहे, तब्बल 39 धावींची गरज. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे सागर यंगस्टार 11 चिचखांबला संघनायक सुनील मुकणे आणि रुद्राश 11 कलंबोली या दोन्ही संघनायक टॉस साठी या. दोन्ही संघनायक अगदीच्या ठिकाणी आपण टॉस साठी यायचं आहे आणि अगदीच सागर 11 यंगस्टार 11 चिचखांबला संघनायक संघमालक अर्थात विजयजी इलम यांना विनंती करेन की आपण देखील यायचं आहे आणि या ठिकाणी अगदीच मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. राकेश नाईक साहेबांच्या या ठिकाणी यथोचित मान सन्मान आदिवासी रायगड प्रीमियर लीग च्या विष्णू खेर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभस्ते टॉस करायचं आहे, सन्मान करायचं आहे. सन्मान विष्णू खेर यांना विनंती करेन आपण आपल्या शुभस्ते सन्मान करायचं आहे. तर त्या फिल्डिंग लावून घ्या, लगेच फिल्डिंग लावायची आहे. चला मयूर 11 संजयनगर टीम आपण लगेच फिल्डिंग लावा आणि जा सलामची जोडी आहे एकरा सांगडे टीम लगेच आपली सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये इन करायची आहे. जास्त वेळ नको, एक मॅच बॅलन्स आहे. शेवटची मॅच 3 षटकांची राहील. सुनील मुकणे सर आणि निश्चितच रुद्राश 11 टीम विनंती करेन 3 षटकांचा सामना असेल, याची दक्षता मात्र आपण नक्कीच घ्या. टॉस केला जातोय सन्माननीय अध्यक्षांच्या हस्ते, अर्थात टॉस जिंकलाय मयूर यंगस्टार 11 चिचखांबला टीम टॉस जिंकले आणि विजयजी इलम यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठाकडे आणि सन्मान करायचा. इथे राकेश नाईक साहेबांच्या या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा. या स्पर्धेच्या मुख्य आयोजक अगदीच विष्णू शेटखेर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो. अतिथी देवो भव आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे तमाम मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जातोय. अगदीच तर शेवटची मॅच आजच्या दिवसातील टॉस झालाय नुकताच. कलंबोली तीन षटकांचा सामना असेल. कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूयात एक गोड आवाज. अगदीच अगदीच चला हिरमन नाईक सर आपण कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय. हॅलो येस डेफिनेटली आपण जातो मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अतिशय चांगलं टार्गेट आहे. 39 धाब्यांचा टार्गेट इथे रचला गेलेला आहे. कंपल्सरी तुम्हाला 39 धाबा जमावाच लागतील हे नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस इथे हिटिंग बॉल हवेमध्ये खेळलाय कैलाशच्या बॅट मधनं हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. येस डेफिनेटली सॉरी शांताराम शांत
पूर्वकाने ज्या टार्गेट तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये जो स्कोर कंप्लीट करायचा होता, तो टार्गेट ठेवायचा होता, तो टार्गेट मात्र इथे नक्कीच आपण पाहतोय. 11 रन मात्र स्कोर बोर्डवरती इथे उभारले गेलेले आहेत. पण या ओव्हरमधील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. त्या 2 चेंडूवरती किती धाब्यांचा प्रयत्न केला जाईल, त्या 2 चेंडूवरती किती धाब्यांचा प्रयत्न रोखला जाईल, हेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऑफ टर्मचा बॉल फ्रॉम बॉलिंग बॅटिंग इथे नक्कीच आपण पाहिली. अतिशय चांगली धडपडमय खेळ इथे 2-3 क्षेत्ररक्षक एका चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. तोपर्यंत चांगली रनिंग अँड बिटवीन द विकेट सहजरित्या आपण पाहिली तर 2 धाबा रीतीपूर्वकाने पूर्ण झाल्यात आणि या 2 धाबेच्या मदतीने आपण पाहिलं तर धापट्टीवरती धाब्यांचा डिपेंडमय खेळ जाऊन पोहोचलाय 13 या धाब्यांवर. इथे कुठेतरी प्रेशर आलंय, कारण गोलंदाजावरती प्रेशर आहे, फलंदाजावरती प्रेशर आहे. तो प्रेशर मात्र तुम्हाला अनप्रेशर करावा लागेल, अतिशय चांगला बॅटल दाखवावा लागेल. तो बेस्ट मात्र होत असताना नक्कीच आपण पाहतोय. दोन्ही संघ मात्र दिवसभर अतिशय चांगला परफॉर्म केलाय, परंतु यावेळेस संध्याकाळचा सत्र आलंय. या आजच्या दिवसामधील शेवटची वेळ आली आपल्याकडे. ती वेळ मात्र अजूनही जवळपास जर आपण विचार केलं तर काही मॅच अजूनही शिल्लक आहेत. दरम्यान अरुण बागमारे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळत असताना त्याच्या बॅटमधनं एक चौकार नक्की झाला. यावेळी चेंडूला डी बेस्टा कबर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे क्षेत्ररक्षकानं पकडला झेल आणि संपलाय. अरुण वाघमारे चा खेळ बॅक टू द पॅव्हलियन. टीम मीटिंग प्लीज आपण विनंती करतोय. क्षेत्ररक्षक करणाऱ्या सर्व खेळाडूंना मित्र म्हणेन अर्थातच मयूर 11 संजय नगर टीम अतिशय चांगला परफॉर्म तुमचा पाहिला आम्ही आज दिवसभर. परंतु आपल्याकडे आता वेल ही खूपच इम्पॉर्टंट आहे. जास्त वेल घेऊ नका. अजून आपले 2 सामने पेंडिंग आहेत किंवा 3 सामने होतील, परंतु ते सामने खेळण्यासाठी आपल्याला सूर्य राहणं खूप गरजेचं आहे. सूर्य जर अस्त झाला तर किमान तुम्हाला ओव्हर कमी खेळण्यासाठी मिळतील, हे नक्कीच आपण पाहतोय. अर्थात आपण 6 वाजून 11 मिनिटं आज पाहिलं तर या महिन्यातला असं म्हणतात ना की अर्ध महिना नक्कीच आपला संपला, कारण आज 15 तारीख आहे आणि नक्कीच आपण पाहतोय डब्बल अजूनही जवळपास 18 चेंडू 25 रना तुम्हाला काढाव्या लागणार आहेत, कारण 39 धाब्यांचं लक्ष्य तुम्हाला पार पाडायचा आहे. त्या 39 मधून आताचा आपण प्रवास गाठला 13 धाब्यांचा प्रवास आलाय. इथे कमबॅकिंग गोलंदाजी तुम्हाला दाखवावी लागणार आहे. कमबॅकिंग जी गोलंदाजी अतिशय भन्नाटमय तुम्हाला करायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर रवी. यावेळेस इथे कुमारचा फटका फसलाय. बॅक टू द बॉलर. इथे गोलंदाजानं पकडलाय झेल, संपलाय. कुमार पवार या खेळाडूचा खेळ बॅक टू द पॅव्हलियन. मित्रांनो मयूर 11 टीम संजय नगरनं जवळपास 38 धाबा कुटलेल्या आहेत. 38 धाबा आपल्या बॅटमधून काढलेल्या आहेत आणि 39 धाब्यांचं लक्ष्य तुम्हाला पार पाडायचं आहे. त्यामधून जणू काही आपण कॅल्सी केली तर आता 13 आल्यात, म्हणजे अजून तुम्हाला 26 रन जमायचे आहेत येणाऱ्या काहीसा बॉलमध्ये. त्या 26 धाबा रोखल्या जातील का, इथे नक्कीच आपण पाहतोय. मयूर 11 टीम संजय नगर 6 गोलंदाज नक्कीच आपण पाहतोय. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवर रवी हा उतरला गेला. यावेळेस मात्र फटका आणखीन एक फसला. बॅक टू द फिल्डर. परंतु इथे काय घडलंय, काही वेगळंच प्रतिचित्र आपण पाहिलं. झेल हवेमध्ये होता परंतु तोच मात्र झेल, कारण लो स्कोरिंग आणि ती स्कोरिंग मात्र अतिशय दैनिक रीतीपूर्वकाची नक्कीच आपण पाहतोय. यस, डेफिनेटली 2 रन कंप्लीट झाल्यात, 2 धाबा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे सरत असताना 15 धाब्यांवरती नक्की जाऊन पोहोचलाय. म्हणजे अजूनही जणू काही तुम्हाला जिंकायचं असेल तर येणाऱ्या काहीसा बॉलमध्ये 24 धाबा तुम्हाला
तुम्हाला काढाव्याच लागणार आहेत. तर 24 धाबा कशा रीतीपूर्वकाने पूर्ण होतील हेच मात्र प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल का हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान इथे मात्र नेक्स्ट बॉलर पुन्हा एकदा आपण पाहिलं रवी याचा पुढचा बॉल फेकण्याकरिता आपण पाहतोय वैयक्तिक तिसरा चेंडू या ओव्हर मधला फेकला जातोय. यावेळी चेंडूला कट केला हुक केला ऑन साइडला बॅक टू द फिल्डर परंतु एक धाव नक्कीच आपण पाहिली. क्षेत्ररक्षक तिथे असलेला विजय अतिशय चांगला परफॉर्म बॅटिंग तर अतिशय चांगली झाली विजयची परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक ही अतिशय चांगली करावी लागणार आहे. ती क्षेत्ररक्षक मात्र इथे चांगल्या रीतीपूर्वकाची होत असताना नक्कीच आपण पाहतोय. दरम्यान या ओव्हर मधील जवळपास विचार केला तर पुढचा बॉल इथे टाकला जातोय. यस डेफिनेटली ऑफिल जोरात आहे परंतु लक्ष्मण या बेले स्ट्राइक एंडला उभा खेळाडू ज्याच्या बॅट मधनं षटकार चौकारांचा आतिषबाजी नक्कीच केलाय. मोठमोठी स्पर्धा ओपन स्पर्धा खेळणारा खेळाडू आहे. यावेळेस मात्र अर्थात असं म्हणतात ना की रायगड टेनिस क्रिकेट खेळण्याकरिता आपण नक्कीच पाहतो या खेळाडूला. आदिवासी रायगड प्रीमियर लीग सीझन तिसरा. दरम्यान इथे कुठेतरी फंबलिंग बॅटिंग ही नक्कीच आपण पाहिली. पहा या खेळाडूचा फॉर्म अगदीच आपण पाहिलं तर अतिशय घातकमय फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून अतिशय चांगला परफॉर्म आम्ही होत असताना पाहिलं परंतु या मैदानावरती तो परफॉर्म मात्र कशा रीतीने केला जाणार आहे. यस लक्ष्मणच्या बॅटमध्ये चेंडूला ट्रॅबल केलाय. क्षेत्ररक्षक आहे गल्लीपान क्षेत्रात हा बॉल परंतु क्षेत्ररक्षकांना अडवलाय. त्याच नंतरचा प्रयत्न आपण बघितला तर धापलकेवरती धाबेंसाठी पण मैकल 17 आकडा क्रिकेटचा अशुभ आकडा. आता मात्र येणाऱ्या किती पाहिजे 22 ना यस डेफिनेटली येणाऱ्या 12 बॉल मध्ये 22 धाब्यांची गरज आहे. 11चा आता टार्गेट प्रति ओव्हरला तुम्हाला दाखवावा लागणार आहे. तो टार्गेट मात्र कशा रीतीने पार पाडला जाईल. प्रत्येक ओव्हर मध्ये 11 धाबा जमवल्या जातील का प्रत्येक बॉल वरती 2 धाबा काढल्या जातील का हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये अर्थात क्रिकेटचा थर्रार क्रिकेटचं हे जाणतं खेळ आहे हे नक्कीच आपण पाहतोय. चला कमबॅक करा आपण विनंती करतोय. येणारा 12 बॉल 22 धाबा रोखायचे आहेत. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 22 धाबा काढायचे आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर मॅच तुम्हाला कंटिन्यू डोळ्यासमोर पाहावी लागणार आहे. इथे मात्र अतिशय चांगला परफॉर्म करायचा आणि तो परफॉर्म मात्र होत असताना नक्कीच दोन्ही टीम कडनं अतिशय चांगल्या रीतीपूर्वकाचा आपण पाहतोय. दिवसभरा केलेली मेहनतीचा फळ अतिशय रीतीपूर्वकाचा असतं. तोच रीतीपूर्वकाचा फळ मात्र मैदानाच्या आतमध्ये असताना आपण नक्कीच पाहतोय. दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेट न मारा करणारा गोलंदाजी पटलावर गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय. द गोलंदाज इज नेम गणेश. दिस इज द गणेश गोलंदाज नक्कीच आपण पाहतोय. दडपण प्रेशर नक्कीच आहे. असं म्हणतात ना की या वेळेला मात्र 22 धाबा रोखल्या जातील की 22 धाबा काढल्या जातील हे प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळण्यासाठी मॅच तुम्हाला कंटिन्यू डोळ्यासमोर पाहावी लागणार आहे. दरम्यान गणेश गोलंदाजी मार्कवर यावेळेस फटका फसला हवेमध्ये बॉल आहे परंतु इथे मात्र कदाचित या क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगला परफॉर्म केलाय आणि त्याच दरम्यान कुठेतरी प्रेशर आलंय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. चला फिल्डिंग लावायची आहे. चला पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम असणार आहे. चला पंच जो निर्णय येतील चला आपण या ठिकाणी फिल्डिंग लावा. मॅचला सुरुवात करायची. जास्त वेळ घेऊ नका. एक मॅच बॅलन्स आहे आपल्याकडे. जास्त वेळ नको आहे. लगेचच मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करायची आहे. फिल्डिंग लावायची आहे. यस खेळाडू बाद लक्ष्मण वाघमारे यावेळेस खेळाडूला काहीच करता आलेलं नाहीये कारण कुठेतरी प्रेशरमय खेळ आहे. तो प्रेशरमय खेळ या क्रिकेटच्या पटलावरती होत असताना नक्कीच आपण पाहतोय. बघता बघता पुढचा बॉल आणि पुढचा बॉल मात्र रीतीपूर्वकाने खेळला जातोय. तो रीतीपूर्वकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. ओव्हर द विकेट न मारा करणारा गोलंदाजी ट्रॅकवर 11 बॉल मध्ये आता 22 रनांची आवश्यकता नक्कीच आपण पाहतोय. दरम्यान ते नवीन बॅट्समन स्तुतीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सचिन यावेळेस इथे चेंडूला प्रहार चढवला बॅक टू द फिल्डर परंतु इथे खूप दूरवरचा प्रवास आणि इथे मात्र झालेली चुकी.
क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नसतं, माफी नसावी, डायरेक्ट हिट झालंय. आणि आणखीन एक आता थर्ड अंपायरची मागणी आली. चला स्क्रीनवरती चेक केला जाणार आहे बॉल, परंतु क्षेत्ररक्षक तुम्ही सजवायचं आहे. क्षेत्ररक्षक लावून ठेवा, आम्ही स्क्रीनवरती लगेच चेक करतोय विकेट आहे की नाही. यस, फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद, परंतु इथे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाठवावा लागणार आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क जुळत नाहीये. इथे मात्र वेगळ्याच रीतीपूर्वकाचा खेळ आपल्या भेटेला नक्की झालाय. रिइंटरेस्टिंग, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण चांगला कर्तव्य निभावलं, परंतु या वेळेस आपण जर विचार केला तर पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय. 10-12 बॉलांचा रनअप आहे. पंचांच्या डाव्या उजव्या एंडनं मारा करणारा. या वेळेस हेलिकॉप्टर उडवलंय, क्षेत्ररक्षक रोटेट करेल का, परंतु या वेळेस मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक होण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी हा क्षेत्ररक्षक फंबेल झाला. आणि त्याच नंतरचा आपण विचार केला तर कोशिश ही अतिशय रीतीपूर्वकाची होती, परंतु कोशिश मात्र नाकाम ठरली आणि त्याच बॉलवरती मिळालेली 2 रना 2 धाब्याच्या मदतीने 20 धाबा कंप्लीट, म्हणजे अजूनही 19 धाब्यांची गरज आहे. बॅटिंग करत असताना या फेकीचा चला प्रत्येक बॉल चेक केला जाईल. यस, डेफिनेटली मॅच ऑन करायची आहे. फेकीचा अभिषेक ठरलाय. बॅट्समन आपण पाहिलं तर गोलंदाज कुठेतरी प्रेशर मध्ये आता आलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यस, डेफिनेटली आता हा प्रेशर आलाय आणि कुठेतरी लो फुलटॉस बॉल ट्रॅक करणं, अटॅक करणं गरजेचं होतं, परंतु काही वेगळंच प्रतित्व आपण नक्कीच जाणून घेतोय. पंचांचा इशारा आलाय. यस, हा बॉल चांगला आहे, परंतु नक्कीच पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज कंटिन्यू तुवा अभिषेक असणार आहे. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करा. यावेळेस इथे मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी दडपण प्रेशर नक्की झालंय. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कॉम्बिनेशन काही जुळत नाही. रनही घेण्याचा प्रयत्न नाहीये. अशा रीतीपूर्वकाने ओव्हर क्रमांक संपलाय 30 आणि 20 रन कंप्लीट. आता मात्र येणाऱ्या चेंडू 6 बॉल 19 धाब्यांची गरज आहे. चला आपण विनंती करूया मयूर 11 टीम संजय नगर, प्लीज अरुण दादा, चला तुम्हाला 19 रोखायचे आहेत. आपल्याकडे वेळ अजून सामना पेंडिंग आहे. आता काय करणार? कुठेतरी दडपण प्रेशर हे नक्कीच आपण पाहतोय. क्रिकेटच्या पटलावर, क्रिकेटच्या ग्राउंडवर हे अतिशय रीतीपूर्वकाचा खेळ आपण पाहतोय. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 19 धाबा आता ठोकल्या जातील का? 6 बॉल मध्ये 19 धाबा आता काढल्या जातील का? या प्रश्नाचं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळेल का हे नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे प्रेशर हे नक्कीच आलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल मध्ये आता तुम्हाला 19 रोखायचे आहेत. 6 बॉल मध्ये तुम्हाला आता 19 काढायचे आहेत हे नक्कीच आपण पाहतोय. गोलंदाज शेवटची गोलंदाजी घेऊन आलाय. मयूर मात्र गोलंदाज आहे, परंतु या मयूरला मात्र अतिशय चांगला रीतीपूर्वकाचा खेळ तुम्हाला करावा लागणार आहे. मयूर रोखेल का की फलंदाज आपण पाहिलं समोर विकास, परंतु इथे फंबेल झाला. इथे कमबॅक केलं. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 19 धाबा, 2-3 षटकार तुम्हाला आता ठोकावे लागणार आहेत. ते षटकार इथे रीतीपूर्वकाचे होतील का हे नक्कीच आपण पाहतोय.
दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेट न मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी पटलावर हे नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस प्रहार चढवला अशा फटक्याची विलास तुम्हाला मात्र गरज आहे. तोच फटका मात्र आलाय. चेंडू मात्र डिप्स किडलिक क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं आलेला हा दमदार ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं टोटल धावफलकावरती आपल्याला धाबा पाहायला मिळत आहे. 26 रन झाल्यात. आता 4 बॉल 13 धाब्यांची गरज आहे. मिळवली गोलंदाजानं. उंची जास्त लांबी कमी आणि खेळाडू बाद. बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज विलास. बट स्टार्ट ऑफ द बॉलर. या वेळेला चेंडूला ट्रॅव्हल केलं मित्रमणीनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मिस फिल्डिंग नक्कीच आपण बघितली. परंतु याच बॉलवरती आपण पाहतोय द चांगली रनिंग अँड बिटवीन द विकेट. सहजरित्या आपण जर पाहायला गेलं तर 2 धाबा रीतीपूर्वकाने पूर्णांक नक्कीच आपल्यास पाहायला मिळत आहे. या 2 धाबेच्या मदतीने आता 2 बॉल 11 रनांची आवश्यकता नक्कीच आपण पाहतोय. दोन चेंडू 11 रन. दोन्ही षटकार मारावे लागणार आहेत. यस डेफिनेटली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क जुळणं मात्र कठीण होतं. ज्या वेळेला विकेटवरती बॉल पडला त्या वेळेला या बॉलनं घेतलेली न उंची हीच मात्र फायद्याची ठरली मित्रमणीनं मयूर 11 टीम संजय नगर संघाला. शेवटतील बॉल 11 रनांची आवश्यकता आहे. आता मात्र एखादा खराब बॉल नो बॉल. यस डेफिनेटली कुठेतरी मोठा हिटिंग बॉल खेळण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये इथे आपण पाहतोय नक्कीच दोन्ही संघ आणि दोन्ही संघांचं आपण अतिशय चांगलं कर्तव्य घडवलंय. तर चला फिल्डिंग साठी जा लगेच. यंगस्टार 11 चिचकांबळे टीमने टॉस जिंकलाय. 3 षटकांचे रुद्राक्ष 11 टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग केले